ऐका हो ऐका, विज्ञानाचा जागर, प्रगतीचा सागर, पण प्रदूषणाचा घर वेठवा घालतोय जोरावर. अगं सृष्टी, आज 28 फेब्रुवारी. विज्ञानाने एवढे शोध लावले, पण माझा चिमटा हरवलेला अजून काही शोधला नाही. अगं गायत्री, विज्ञान हे प्रगतीसाठी आहे, तुझा चिमटा शोधायला नाही. विज्ञानाने तर सी.व्ही. रामन इफेक्टचा शोध लावला, हे विसरलीस का तू? हो ना, आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळेच माझे सेल्फी किती ग्लोईंग येत आहेत बघ ना. थँक्यू सी.व्ही. रामन सर. #सायन्स डे, #सायंटिफिक सेल्फी. बापरे, किती हा धूर गाड्यांचा की कारखान्यांचा. या विज्ञानाचा उपयोग. या विज्ञानाने प्रगती केली, पण या विज्ञानामुळे खूप प्रदूषण झाले. हा धूर तुमच्या प्रगतीचा आहे. विज्ञानाने गाड्या दिल्या, पण मात्र शुद्ध हवा काढून घेतली. मला तर आता श्वास घ्यायला भीती वाटते. अगं श्रावणी, टेन्शन घेऊ नकोस. विज्ञानाने आपल्याला अनेक फिल्टर्स दिलेत ना, त्या फिल्टर्स मध्ये प्रदूषण दिसतच नाही. पण खरं सांगू का, या प्रदूषणामुळे माझे केस आणि स्किन खूप खराब होते. बरं मला एक सांगा, विज्ञानाने असा स्प्रे शोधलाय का जो मारला की सगळे प्रदूषण गायब होईल, जसं आपण झुरळांवर हिट करतो तसा? अगं गायत्री, तो स्प्रे म्हणजे खूप जास्तीत जास्त झाडे लावणे असं आहे. तसेच विज्ञानाने आपल्याला सौर ऊर्जा व इलेक्ट्रिक गाड्यांचे पर्याय दिले आहेत, ते विसरलीस का तू? अगदी बरोबर. विज्ञानाचा वापर आपण निसर्गाला जपण्यासाठी केला पाहिजे. मी पण एक शपथ घेते की मी जास्तीत जास्त झाडे लावेन आणि निसर्गासोबत सेल्फी काढून झाडे लावण्याचा मेसेज सर्वत्र व्हायरल करेन. प्लास्टिक टाळा, झाडे लावा आणि वसुंधरा सुंदर करा. आणि मी पण विज्ञानाच्या मदतीने प्रदूषण गायब करेन आणि माझा चिमटाही शोधेन. विज्ञानाला साथ द्या, प्रदूषणाला लाद द्या. विज्ञानाला साथ द्या, प्रदूषणाला लाद द्या. जास्त झाडे लावा, सुंदर वसुंधरा घडवा. धन्यवाद.